मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबा मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबा आदत्र जननी देवती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे तुझे उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुनी आपापनामध्ये मिळू एक खेळू एकासी घाबर्याच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया आपापनामध्ये मिळू एक खेळू एकासी तुका मने देवापासी विटाळसी नसावी आपापनामध्ये मिळू एक खेळू एकासी पांडुरंगा पांडुरंग करू पांडुरंग करू मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दुसमाकारे ब्रह्मस्वरूपिणी वासरानिलये सरस्वती नमोस्तुते मस्तक हे पायावरी मस्तक हे Hare
भिन्न यातुनी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा अभंग संहितेतील अभंग गात्यातील 4 चरणाचा गोपाळाचा भगवंताचा संवाद व्यक्त करणारा अभंग आहे. आजच्या काल्याच्या शिवेच्या निमित्तानं हा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्या सर्व गावकऱ्यांच्या अत्यंत उत्साहाने प्रेमाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये आज ही काल्याची सेवा माझ्याकडे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आली. त्याच्यामध्ये आदरणीय आमचे परमेश्वर महाराज गायकवाड, आदरणीय विठ्ठल महाराज गायकवाड, बंडू नाना, माणिक महाराज यांनी त्या दिवशी फोन केला, सांगितलं तुम्ही सेवा करा. म्हटलं मी काय सेवा करणार तुमच्या इथं, तुम्हाला आम्हाला उभं करायचं. म्हणलं ठीक आहे, एका दिवशी येतो मी, उपस्थिती देतो. परंतु त्यांनी सांगितलं नाही, आमची इच्छा आहे आणि आज्ञा म्हणून या ठिकाणी मी उभा आहे. आज खूप या ठिकाणी आपले गावकरी, श्रोते मंडळी, गायक, वादक, गुणीजन, महाराज मंडळी, संत मंडळी सर्वजण आपण उपस्थित आहोत. सर्वांच्या या पावन अशा उपस्थितीमध्ये ही कीर्तन सेवा होते आहे. वातावरण चैतन्यमय वातावरण आहे. वातावरण असतं तसं आहे. किती टाळकरी आहेत महाराज नाही का, एवढे जबरदस्त, एवढे टाळकरी पाहायला मिळत नाहीत. आळंदी पंढरपूर असे क्षेत्री सोडले, आळंदीत पंढरपूर बी नाही, अशी यद्यपि टाळकरी पाहायला मिळत नाहीत. एवढ्या सुंदर थाटामाटामध्ये हे सगळं वातावरण आहे. किती छान आहे. आपले या ठिकाणी आपण तर आहोत, परंतु महाराज मंडळींचीही उपस्थित आहेत, गुणीजन मंडळी आहेत, ज्यांनी आत्ता चाल म्हटलीशी आदरणीय आमचे सुप्रसिद्ध गायनाचार्य राम महाराज, आमचे गरड गुरुजी, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे कारभारी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय ज्यांनी आपल्या गावचे भूषण असणारे मृदंगामध्ये ज्यांनी ख्याती मिळवली असे आमचे राम महाराज, त्याचप्रमाणे आपण सगळेच आहोतच. आमचे गोरख महाराज आहेत, आदरणीय श्रीपती महाराज आहेत, महाराज आहेत, श्याम महाराज आहेत, महाराज आहेत. खूप नाही का, मी त्या दिवशीच मला आपलं डॉलकच झालं, गर्दीत गर्दीन महाराज लोक अर्धी. खूप महाराज लोकांनी नटलेलं गाव बरं का, माणिक महाराज बरं बरं, महाराज लोकांनी नटलेलं गाव, प्रज्ञांनी नटलेलं गाव असं हे गाव आहे आणि प्रगतीपथावर आहे नाही का. जसं की बापापेक्षा काहीतरी वाढ करून दाखवायचं असं गायकवाड मंडळीमध्ये आमचे शुभम महाराज नाही का, वडिलापेक्षा हाताने वरी आमच्या रात्री ज्यांचा कीर्तन सेवा झाली आमचे श्याम महाराज, वा रात्री सगळेच म्हणतात की नंबर 1 कीर्तन झालं, नंबर 1 नाही. आता तुमचंच 1 नंबर आहे. आमचं काय सेवेचं कीर्तन आहे बरं का. सेवेमध्ये जमा धरा सुभाष महाराज बरोबर आहे ना, कृपा करा शेवटी ज्यांनी खूप असा प्रचार केला असे आमच्या हृदयातले निजस्थान असणारे, आमचं हृदय असणारे, प्राण असणारे सगळे प्रचारक मंडळी ज्यांनी ज्ञानोबारांची सेवा केली, आपल्या सर्वांच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. मी आपल्याला फक्त आज दंडवत करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण शेलूला पारायण केलं, शेलूला सेवा केली, शेलूला पदार्थ आणले, शेलूला गलास वाट्या दिल्या, शेलूला वाढू लागलं, जी जी सेवा केली त्याचं कृतज्ञतेचं स्मरण म्हणून आज आपल्याला प्रणाम करण्याकरता या ठिकाणी उपस्थित. असा मंडपात माणूस नाही की तो शेलूला नव्हता आला. आणि आपल्या बरोबर आहे भूषणजी, असा सगळ्यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम झाला. इथं या ठिकाणी सगळी सुंदर सिस्टीम नाही का, सिस्टीम खूप सुंदर आहे. तसं आज आमचे यूट्यूब चॅनलचे मालक काय ज्ञानाई चॅनल वा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या श्याम महाराजाला खूप त्यांनी प्रतिसाद दिला बरं का, त्यांनाही खूप धन्यवाद. सर्वांना या सर्वांच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे तुळशीराम महाराज या ठिकाणी आहेत, महाराज संजय महाराज या ठिकाणी आहेत, सर्व बरं का बंडू नाना ज्ञात अज्ञात सगळे आहेत. मला त्यांनी सांगितलं बंडू नानांचे वडील ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी या ठिकाणीच
देह ठेवला आणि सत्याचे प्रवर्तक आहेत ते सत्याचे जनक आहेत. म्हणून ते शरीर जाती क्षणी देवाची झाले, मरणा आईलीकडे मज मिळवणे गेले पुढे, मरणी अनिकीकडे जातील केवी. अशा या पवित्र या धर्ममंडपामध्ये या सप्ताहामध्ये त्यांनी ब्रह्मलीन झाले. असा एक दिव्य उत्सव ज्यांच्या हातातून झाला. आमचे बंधू 7 दिवस तिथं राहिले नाही का. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्याकडे आता वेळ कमी येते, आपल्याला 1 वाजेपर्यंत कीर्तन सेवा करायची, कारण पुढेही सगळं गाव जेवायचे, बाकीचे कार्यक्रम असतात. भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये काल्याचं महत्त्व सांगतात. आजचं प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, प्रसन्न चेतशो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान सांगतात प्रसादानं मनुष्याला प्रसन्नता प्राप्त होते. कारण अगोदर आहे प्रपन्नता, त्याच्यानंतर आहे प्रसाद आणि प्रसादानंतर आहे प्रसन्नता. पण त्या प्रसादापर्यंत येण्याच्या अगोदर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला काही प्रतीक्षा करावी लागते. नाही बरं, अगोदर काही प्रयत्न करावा लागतो. कारण किती जीवनात प्रयत्न करावा लागतो. पाहे प्रसादाची वाट, अनंत काळ प्रयत्न करावा लागतो. तेने बहुता जन्मी मागिली, विक्षेपाची पाणीवळे झालेली, मग उपजत खेव बुडाली लग्न घटिका. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभहा. बहुता जन्मी केला लाग किंवा बहुत सुकृताची जोडी. म्हणून अनंत जमीच्या सुकृता पदरी, अनंत जमीच्या सुकृता पदरी, त्याचे मुखी हरी बैठा त्याचे मुखी हरी बैठा होय. मुद्दा प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नानंतर सुद्धा यश मिळत नाही, प्रतीक्षा करावी लागते. खूप प्रतीक्षा करावी लागते महाराज, नाही का. हो, आणि इतक्या दिवसानंतर प्रतीक्षा करून मग कुठंतरी प्रसाद. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि मग तो प्रसाद मिळत असतो. आजचं कीर्तन कशाचं आहे? आजच्या काल्याच्या कीर्तनला कशाचं कीर्तन म्हणतात? प्रसादाचं कीर्तन. कारण आज प्रसाद देतो पंढरीनाथ, वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे येते. म्हणून आजचं प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादमय कीर्तन असतं, सगळ्यांना माहिती आहे. आदल्या दिवशी जागराचं कीर्तन, जागराच्या कीर्तनाच्या दिवशी मागणी मागायची असते आणि आज आपल्याला प्रसाद मिळतो. कर्तव्य केल्यानंतर प्रसाद मिळतो, म्हणून आजचं प्रसादाचं कीर्तन आहे. आज सगळा प्रसादच आहे.
बरोबर आहे का नाही? आज आपण पंगत बसल्यानंतर ताटावर प्रसाद वाढला जातो, त्यावेळेस भात वाढला, त्याला भात न म्हणता काय म्हणतो आपण? प्रसाद आहे. घरी कल्पना करा, घरी चपाती असते आणि इथं पात्र सुद्धा काय असते? चपातीच असते. पण इथल्या चपातीला आपण चपाती म्हणत नाही, काय म्हणतो? प्रसाद म्हणतो, पोळी नाही. नाही का? त्याच्यानंतर घरचं वरण नाही, इथं काय प्रसाद आहे, नाही का? डाळ आहे म्हणतात, नाही तर बरं का? प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. दही हंडी फोडली, खापरं फुटतात, बाया घेतात आणि कुठं टाकतात? पिठाच्या डब्यात. काऊन टाकतात त्यांनाच माहीत, पण तो काय म्हणून टाकतात? खापर म्हणत नाहीत त्या, काय आहे? सगळा प्रसाद आहे. आपण इथली लाई उचलतो काय म्हणून? फक्त चपला उचलू नका प्रसाद म्हणून, बरं का? सगळं प्रसाद जरी असलं तर तेवढ्या सोडून करे चौथी जोडी मग आता ही विठाला मिळत नाही ना. शेलूच्या सप्त्यात एक टरक भर चपला निघाल्या महाराज. वा, एक दुकानच झालं असतं गरीबाचं विचार. आणि ते बी पुन्हा त्या चपलाचं वैशिष्ट्य एकच चप्पल, एक कोणीतरी नेली असं का नाही? विसरून राहिल्या नाही त्या, नाही. एक नावीला जाणं जोडावं लागली तिथं काय बाजारात. ऐका, प्रसादाचं कीर्तन आहे आणि प्रसादाचं कीर्तन म्हटलं की आज काला आहे. काला शब्दाचा अर्थ होतो त्या ठिकाणी संमेलन, मिलन, एकत्रितकरण. मग काला 3 प्रकारचा, एक जडाचा काला, एक जीवाचा काला, एक जीवब्रह्म ऐक्यत्वाचा काला. जडाचा काला कशाला म्हणायचं? जडात जड मिसळ की त्याला म्हणायचं नोट जड आहे. जड कशाला म्हणायचं? वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान नाही त्याला जड असं म्हणायचं. मग हे जड वस्तू आहे, या जगात जडात जड वस्तू मिळसली की त्याला जडाचा काला म्हणायचं. नोटात नोट टाकली की त्याला म्हणायचं जडाचा काला. हो, नवरदेव नवरीचं लग्न झालं त्याला म्हणायचं जीवाजीवाचा काला, जीवाजीवाचा ऐक्य आहे. आणि हा जीव अनादी कालापासून वेगळा होता आणि तो परमात्म्याला प्राप्त झाला की त्याला म्हणायचं जीव ब्रह्मैक्य काला, जीव ब्रह्माचा एकत्वाचा काला. आणि तोच काला त्या ठिकाणी काला 3 प्रकारचा. शरीर 3 प्रकारचे, शरीरात शरीर 3 प्रकारचे आहेत. माझा देह तुम्हाला दिसतो हा 25 तत्वाचा, 36 तत्वाचा, 24 तत्वाचा, हे 24 तत्वाचे, कुटुंब गर्भस्थीचे, तुटे बंद मोक्षाचे गुंताडे येत, हे नाही का 36 तत्वाचा मूळहरी, 1 3 7 मेळा 25चा किंवा 7 5 3 दशकांचा मेळा. वेगवेगळे तत्व सांगितले, पण हा स्थूल देह आहे. याच्यामध्ये हे स्थूल देह, पुन्हा याच्यात एक पुन्हा दुसरा देह त्याला म्हणतात सूक्ष्म देह, त्याच्यात पुन्हा एक देह त्याला म्हणतात कारण देह. देहाचे 3 प्रकार, काल्याचे 3 प्रकार, बरं का? या स्थूल देह सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, कारण त्याला जपून ठेवायचं म्हणून याच्याकरता काल आहे. हरिनाम याच्यासाठी काल आहे. उपजोडून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, हा दही भाताचा काला स्थूल देहा करता. सूक्ष्म देहा करता काला आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोईला साधनी. आणि त्या ठिकाणी स्थूल देहाचं पोषण होण्याकरता दहीलाईचा काला, सूक्ष्म देहाचा बाध होण्याकरता त्या ठिकाणी हरिनामाचा खिचडी काला, आणि कारण देहाचा अत्यंत भाव होण्याकरता तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, हरी तुका म्हणे काला. प्रसंग म्हणजे काला आहे. ऐका, लक्षात ठेवा, जीव अनादी कालापासून देवापासून वेगळा झाला. ब्रह्म आणि जीव यांची एकत्व आहे महाराज, परंतु ते अनादी काळापासून आपल्याला कळत नाही. वास्तविक एकच आहे. तुका म्हणे कैची किव, कोठे जीव निराळा. हा जीव काय वेगळा थोडाच आहे, नाही का? एकच आहे. तुका म्हणे हा ब्रह्म, मूर्खने नेवर्म संतचर. वास्तविक तुका म्हणे हा तो स्वयंप्रब्रह्म, प्रत्यक्ष हा जीव नसून तो जीव. तुका म्हणे कैची किंवा कुठे जीव निराळा.
वास्तविक हा जीव देवाला मिळाला की मग काला होतो आणि काल्याच्या नंतर मात्र पुन्हा प्रसाद नाही, काल्याच्या नंतर पुन्हा जीवन नाही. हो. आणि मग आता सप्ताह म्हटलं की तो काला असतो. 7 दिवसाचा सप्ताह असला, 3 दिवसाचा असला, महिन्याचा असला, वर्षाचा असला तरी ते काला असतो. जसं की ज्ञानोबाराने सांगितलं, कळसाच्या नंतर बांधकाम होत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर असं किंवा गंगा समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा ती मिळायचं काम रत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी कमाया, अवघ्या झाल्या उर्मी कमाया, अवघ्या झाल्या उर्मी कमाया, हरी तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्या उर्मी सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा समुद्राला मिळाले की एकत्व होत असतात, त्याप्रमाणे पण आता एकदा गंगा समुद्राला मिळाली की गंगेला धाव नसते. समुद्र माप प्रविशंती अद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे शांती मापनोती न काम कामी. एकदा तो जीव त्याला गेला की मग आता कशाचं जाणे महाराज. मग चौथीच्या ठाई काहीच करणे नाही. त्या स्थितीवर गेल्यानंतर मग काही करावं लागतं नाही. यशना हम कृतो भाऊ बुद्धिर यशना लिप्यते अथवापि श्रीमान लोका नायम हंती न हन्यते. मुक्ताचे नि देह तैसे हलतसे संस्कार वशे देखोनी लोक पिशे करता म्हणती. वास्तविक आता त्याला काही करायची गरज नाही. त्यानं जे जे केलं पश्यन श्रवणन स्पुरुषन जिग्रन नशनन गच्छन स्वपन श्वसन परलपन विसृजन गृहन नुन्मिशन निमिशन नपी. तो महात्मा सगळं करत असला तरी आता तो कर्तव्याच्या पलीकडे गेला. तो जयाकडे पाये तेव ते सुखाची सृष्टी होईल. त्याला वास्तविक कायची करायची गरज आहे नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्मागुण ब्रह्मनावतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. त्याची सगळी कर्म ब्रह्मरूप झालेले असतात. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी असं त्याला ज्याला ज्ञान झालं मग त्याला काय करायची गरज आहे महाराज. कुठपर्यंत करावं लागतं, जोपर्यंत स्थितीला जायचं नाही तोपर्यंत करावं लागतं. एकदा स्थिती प्राप्त झाली की झालं. मग एकदा त्या स्थितीला प्राप्त झालं मग काही करायची गरज नाही. हो, जोवरी अर्जुना हा बोध भेटेना मना तवच या साधना भजावे लागे. मग काय गरज आहे, पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे जे दृष्टी दिसे जे जे दृष्टी दिसे तिथे हरी रूप. दिसे जे जे दृष्टी दिसे जे जे दृष्टी दिसे तिथे हरी रूप. जे जे दृष्टी दिसे तिथे हरी रूप. दे दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे तिथे हरी रूप. दे जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे तिथे हरी रूप. पूजा ध्याना त्यासी नाही. पूजा ध्यान त्यासी नाही. हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी तुका हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर फली पूजा धारी
आली सगळी नाही का. आमचे कारभारी महाराज आहेत गुरुजींच्या परंपरेतले आहेत, लक्षात ठेवा. सुंदर जे जे गोष्टी दिशे आता त्याला काय गरज आहे महाराज. आता त्या मुक्त महात्म्याला काही नसतं महाराज. मग हे करतात कोणासाठी? हे मुक्त करत असतो आपल्या करता. त्यांना काय गरज असते? काम नाही काम नाही काम नाही वास्तविक काही करायची गरज नसते. लक्षात ठेवा. हे सगळं करतात. आता त्यांना ती स्थिती प्राप्त झाली, मग त्यांना पूजा ध्यान जपतात त्याशी नाही. काम नाही काम नाही झालो पाहिरी कामा. किम इच्छन कश्य कामाय. पंचदशिकार सांगतात किम इच्छन कश्य कामाय. त्यांना काही इच्छा नसते, काही प्राप्तव्य नाही, त्यांना कर्तव्य नाही. म्हणजे सगळं कोणासाठी करतात? ते आमच्या तुमच्यासाठी करतात. परोपकारासाठी केले हे उपाय. परोपकारासाठी केले काही आवश्यकता नसते. तुकाराम महाराज डॉक्टरचं उदाहरण देतात. डॉक्टरच्या घरी सगळं काही औषध असतात. बाटल्याच्या बाटल्या भरलेल्या, डब्याच्या डब्या भरलेल्या. आणि मग डॉक्टरकडे ज्यावेळेस आपण जातो, डॉक्टरला विचारतो, डॉक्टर तुम्हाला कोणता आजार आहे? तुम्हाला शुगर आहे का? डॉक्टर म्हणतात आम्हाला शुगर नाही. म्हणजे डबा एवढ्या गोळ्या कशाला? किंवा तुम्हाला BP आहे का? तू म्हणतो तोही नाही. तुम्हाला झालंय काय? डॉक्टर म्हणतो मला काहीच झालं नाही. एवढ्या औषध गोळ्या जमा कशासाठी केल्या? तुकोबाऱ्या त्याचं उत्तर देतात, वैद्य जो आहे, डॉक्टर जो आहे, त्याच्या अंगामध्ये रोग नसतो,
पण ह्या ज्या गोळ्या असतात ना त्या कोणासाठी असतात? पेशंटसाठी असतात. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगे काय करिता रे ओ पकार, काय करिता रे ओ पकार. तुका म्हणे तुका म्हणे रोग प्रमाण आहे का? तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही जगी उपकार करे. जगाला साठी त्या गोळ्या औषध तसं तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. संतांना तिची काही गरज नसते. तुमच्या आमच्या करता भजन करतात, जीवाला त्याची गरज आहे.